2 दिवसांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या हाईट बॅरियर्स हे निकामी ठरलेले आहेत। खालापूर टोलनाक्यानजीक 3 किलोमीटरच्या टप्प्यात बसवलेले 15 पैकी 8 हाईट बॅरियर्स तुटलेत। मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरच्या अवजड आणि मल्टी ॲक्सेल वाहनांना लेनची शिस्त लागावी यासाठी 22 जून रोजी हाईट बॅरियर्स बसवण्यात आले आहेत। हाईट बॅरियर्स लावले होते। त्या हाईट बॅरियर्सची आज जर आपण अवस्था पाहिली तर या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती हे काही हाईट बॅरियर्स आहेत हे तुटलेल्या अवस्थेत आपल्याला दिसून येतात। आपण जर हा हाईट बॅरियर्स पाहिला जो खालापूर टोलच्या सुरुवातीलाच पहिला हाईट बॅरियर आहे, त्या हाईट बॅरियरची अवस्था जर पाहिली तर हा हाईट बॅरियर अर्धा तुटलेला आपल्याला दिसून येतो। पण अशीच काहीशी अवस्था पुढे सुद्धा आहे आणि हे हाईट बॅरियर्स जे लावण्यात आले होते ज्यामुळे जे वाहन मोठे अवजड वाहनं आहेत किंवा मोठी वाहनं आहेत यांना शिस्त लागावी, यांना लेनची शिस्त लागावी आणि जी फास्ट लेन आहे, जी ओव्हरटेकिंग लेन आहे ही सुरळीत राहावी यासाठी हा प्रयत्न होता। परंतु अवघ्या 2च दिवसात या हाईट बॅरियर्सचं अवस्था आपल्याला दिसून येते, हे तुटले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने हे लावण्यात आलेले हाईट बॅरियर्स नक्की या महामार्गावरती हे जरी प्रायोगिक तत्वावरती जरी लावलेले असले तरी अशा पद्धतीने लावण्यात आलेले जे हाईट बॅरियर्स आहेत हे नक्कीच या महामार्गावरती काम करतील का किंवा त्याची खरंच या ठिकाणी उपयोग होईल का हा मात्र प्रश्न आहे। आशिष घरत, ABP माझा, रायगड।